शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग यच्चे या वज्जड जीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड चिजविणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा आणि सर्वांच्या परिचयाचा। अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार। कशानिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम, इथं बसलेल्या भाविकांना या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे, तरी पण सांगणे हे वक्त्याचा आद्य कर्तव्य ठरतया न्यायानं तुम्हा आम्हा सर्वांचे परिचित आदरणीय श्री वैकुंठवासी भजनानंदेजी संताराम अण्णा रामकृष्ण मुंडे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ घडवून आलेला हा दिव्य आणि भव्येश्वरी संपन्न सोहळा त्यांचा सगळा मुंडे परिवार असल। उद्धवराव रामकृष्ण मुंडे, मधुकर रामकृष्ण मुंडे, सुधाकर रामकृष्ण मुंडे, सुरेश संताराम मुंडे, रमेश संताराम मुंडे, ओमप्रकाश संताराम मुंडे या सगळ्या मुंडे परिवाराच्या तर्फेनं संत चरण ओमकार काजी संताराम मुंडे यांनी मला हे फोनच्याद्वारे हे कीर्तनाचं दिलेले निमंत्रण, त्यांच्या निमंत्रणामुळे तुम्हा मायबाप श्रोत्यांचा मला प्रथमतः दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी, दोन्ही मृदंगाचार्य महाराज, हार्मोनियम वादक महाराज, विनेकरी, भालदार, चोपदार, सगळे परिसरातली सगळी भजनी मंडळी असतील, लांब लांबून आलेले सगळे जाणते पारमार्थिक असतील का, काही काहीचे चेहरे माहीत आहेत तर काही काहीचे नावं माहिती आहेत नाही का। गुरुजींसोबत फिरल्यामुळं आता काही काहीचे नावं नाहीत ध्यानात, पण सगळे चेहरे माझ्या परिचयाचे आहेत नाही का। म्हणून सगळे तुम्ही आदरणीय वंदनीय आहात, सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि वैयक्तिक एकेकाला वंदन केल्यापेक्षा मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या यावर करी हे पायावरी वार करी संताच्या। शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा। अभंग तुकोबारायांचा आणि हनुमंतरायाचं वर्णन करणारा शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे हनुमंतरायाला शरण जातात। पण इथे पहिला प्रश्न निर्माण होतो, जगद्गुरु तुकोबाराय एकनिष्ठ भक्त कोणाचे? पांडुरंगाचे। पण या अभंगामध्ये हनुमंतरायाला का शरण जातात हा पहिला प्रश्न आहे। कोणीकडे जरी गेले तरी याच्या तासावर आपल्याला यायचं आहे नाही का। अभंग तुकोबारायांचा आणि भजनानंदेजी संतरामजी अण्णा मी बघितलं पण आहे गुरुजींच्या कीर्तनात कुठे नाही का, त्याच्यामुळं आज त्यांचं हे द्वितीय पुण्यस्मरण आहे बघा। पुण्यस्मरण पुण्यतिथी ही पुण्यात्म्याची होत असते, पाप करणाराची पापतिथी सुद्धा होत नसते। तर काही काही येतात, महाराज कीर्तनाची तारीख द्या, आमच्या बापानं नाही ते कामं केले त्याची पापतिथी करायची। पाप करणाऱ्याची पापतिथी सुद्धा होत नाही, पण पुण्य करणाऱ्या पुण्यात्म्याची पुण्यतिथी जरूर होत असते। पुण्य कशाला म्हणतात आणि पाप कशाला म्हणतात? एकाच वाक्यात तुकोबाराय सांगतात, पुण्य परोपकार आणि पाप ते परपिडा अनिक नाही जोडा दुजायासी। जो आपल्या जीवनामध्ये सत्कर्म पुण्य करत असतो त्या पुण्य करणाऱ्याला पुण्यात्मा, जो पुण्याचा संचय ज्याच्याकडे असतो त्याच्याकडे संचय असणाऱ्या पुण्यात्म्याला तो पुण्यात्मा असतो आणि तो पुण्यात्मा ज्या तिथीला जात असतो त्या तिथीला पुण्यतिथी किंवा पुण्यस्मरण हे शब्द आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आहेत नाही का। त्यांच्या जीवनामध्ये काय पुण्य केले? त्यांनी भगवंताचं अखंड भजन केलं,
हे याच्या इतकं नामस्मरणा इतकं जगात कशाचंच पुण्य नाही. आणि ते त्यांनी आयुष्यभर आपलं भजन चोखप्रमाणे भजन केलं. अशा महात्म्याची संतरामांना यांची, ज्यांच्या नावामध्ये देवाचाही उल्लेख आहे आणि संताचाही उल्लेख आहे, नाही का. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संताच्या नावामध्ये देवाचं नाव येत नाही, देवाच्या नावामध्ये संत येत नाही. आमच्या संतरामांनाच्या नावामध्ये संतही आहे आणि देवही आहे. म्हणजे संत आणि राम या दोन्हीचं एकत्रीकरण आमचे आपले संतरामांना बरं का. त्यांच्या ठिकाणी देवाची गुण आणि संताची गुण, नावच आई वडिलांनी चांगलं नाव ठेवलं. संत आणि राम दोन्हीची जुळवणी त्यांच्या नावामध्ये आहे. नाहीतर विचार करण्यासारखं, काहीची नावं असे म्हणतात, आताच्या नवीन पिढीचे ते काय काय नाव ठेवत नाही, सांगताच येत नाही. हे जुन्या लोकांनी नावं व्यवस्थित ठेवल्या गेले बघा. आता नवीन पिढीची म्हणजे आमची पुढची पिढी लेकरायचे काय नाव ठेवले ते नावं ध्यानात राहण्यासारखे नावं नाहीत. कोणत्या देवाचं नाही, धर्माचं नाही, तिसरेच काहीतरी नावं, त्याचा अर्थ काय निघतो याचा कोणाला मिळ नाही. तसं गोड असं संतरामांनाचा त्यांच्या आईवडिलांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा बघा. का? प्रथमतः नाव संत आणि राम दोन्हीचं एकत्रीकरण ठेवलं आणि त्यांनी सुद्धा नाव तसंच बजावलं. का? अखंड भजन, भगवंताचं भजन केलं आणि भजनानंदी अखंडतया तुझी प्रीती, दया तुझी प्रीती, भजते तयाची संगती, भजते तयाची संगती, मगमी कमलापती, तुझ बानाई कंटाळा पडोणी राहीन कये कये, पडोणी राहीन कये, तुझ बानाई कंटाळा पडोणी राहीन अखंड जया तुझी प्रीती, नाही का. अखंड ज्यांनी भजन केलं अशा भजनांदी महात्म्याच्या पुण्यतिथी बघा. गये हुई कभी आती नाही, उनकी याद आती है. गेलेले माणसं परत येत नाही, पण अशा दिवशी, पुण्यतिथीच्या दिवशी त्यांची आठवण जरूर येत असते, नाही का. आणि त्या तिथीला पुण्यतिथी गये हुई कभी आती नाही. अरे म्हणून गरज होती समाजाला ज्ञानोबारायांची, गरज होती समाजाला ज्ञानोबारायांची, पण 22व्या वर्षी समाधी घ्यावी लागली. गरज होती समाजाला जगद्गुरु तुकोबारायांची, पण 40-42व्या वर्षी वैकुंठाला जावं लागलं. गरज होती समाजाला संत एकनाथ महाराजांची, पण काळाच्या पुढं त्यांनाही आयुष्य संपावं लागलं बरं का. गरज होती समाजाला आपल्या मुंडे साहेबाची, पण काळाच्या पुढं कोणाचंच चाललं नाही. नाहीतर गुरुवारी ढोक महाराज सांगत असतात दरवर्षी, त्यांचं 3 जूनला कीर्तन असते. मुंडे साहेबांचं जाणं म्हणजे भर दुपारी सूर्य मावळण्यासारखं झालं, नाही का. सगळे परळीकड सज्ज होते हार घेऊन अभिनंदन करण्याकरता, पण तेच हार शेवटी अंत्ययात्रेला वापरावे लागले. पण गये हुई कभी आती नाही, उनकी गरज होती समाजाला त्यांची, पण आणि सज्जनाला आयुष्य कमी असतं तसं, पण पुण्यतिथीच्या दिवशी त्यांची आवर्जून आठवण येत असते. म्हणून त्यांचं संतराम अण्णाचं जाणं म्हणा का मुंडे साहेबाचं, हे चांगले जे काम करतात समाजामध्ये, त्यांचा समाजाला गरज असते आणि विनाकारण माणसं काही मोठे होत नाहीत. त्यांच्याकरता त्यांना फार कष्ट करावे लागतात, नाही का. नाहीतर मी तिकडे कीर्तन होतं बघा, तिकडे उजनी पाटी नाही का, ते किनगावकडं, तिथे एक दिलीपराव मुंडे म्हणून होते बघा, असतील तुमच्या परिचयाचे. तिथं मी कीर्तनाला गेलो होतो. मग सहजच विशेरिंगला गुरुजीकडे असल्यामुळं ते म्हणले, मुंडे साहेब त्यावेळेस ती जावा कंपनीची गाडी होती बघा, त्यावेळेस तिकडे सुरुवातीला आमच्या इकडे म्हणजे प्रचाराला यायचे. जावा नाही बरं का, जावा कंपनीची गाडी होती. नाहीतर जावा म्हणसाल तुम्ही, जावा नाहीतर जावा कशाला म्हणतात बघा. जावा म्हणजे सख्या भावाच्या 2 बायका, मग त्यांना जावा का म्हणतात. दोन्हीकडे जावा, एका जागी न राहावा, त्यांना म्हणतात जावा. विठ्ठल विठ्ठल. काय जावा
जावा कंपन्या. तर हे आता काही अर्थ बघा. नाही तर सासू कशाला म्हणतात, जी दिवसभरातून आपल्या सोनाच्या डोळ्याला एकदा तरी आणते आसू, तिचं नाव सासू. आता ननंदच कशाला बाजूला ठेव बिचारी तेवढी तरी. जी आपल्या भाऊजाईला कधीच होर येत नाही आनंद, तिचं नाव ननंद. विठ्ठल विठ्ठल. आता एखादी सून बिचारी ती नाराज होईल, सुनाला कशाला नाराज करू. जी आपल्या सासूचं नवऱ्याचं कधीच सुनत नाही, तिचं नाव सून, नाही का. आता सुनाचा जमाना आलेला आहे, नाही का. मी नाही एका कीर्तनात ऐकलं, पहिले म्हणले सुनला सासरवास असायचा, आता नवऱ्याला सासरवास आहे. आपला मुद्दा कुठून फुटला. मुंडे साहेब जावा कंपनीची ती गाडी वाटी म्हणले मोटरसायकल, त्यावेळी त्यांच्या आजोबाच्या काळात नाही का ते तिकडं प्रचाराला यायचे म्हणले. म्हणजे माझा सांगण्याचा मुद्दा बघा, चांगले माणसं त्यांची आठवण कधीही एखाद्या चांगल्या वेळेला येत असते बघा. पुण्यतिथी पुण्यस्मरण, तशी गरज होती आपल्या या परिवाराला, मुंडे परिवाराला संताराम अण्णाची. पण काळाच्या पुढे कुणाचं चालत नाही. येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. मरणाच्या बाबतीत कुणाचीच वसिलेबाजी चालत नाही. सामान्यात सोडा. मातुलो यस्य गोविंद, पिता यस्य धनंजय. अर्जुनासारखा वीर ज्याचा बाप होता, भगवान श्रीकृष्ण ज्याचा मामा होता, अशा अभिमन्यूला जिथं वसिल्यानं मरण चुकलं नाही, इथं बघा आपला काय हिशोब लावता. पण प्रत्येकाला एक दिवस जावं लागणार, आपण तिकडेच निघालो बघा. आणि मरणाच्या बाबतीत वसिलेबाजी कुठत नाही. नामामने कर्मरेखा देवा दिका चुकेना. मरण हे तर निश्चित आहे, पण बरं का माणसाला जावं लागतं, पण माणसानं कीर्ती रूपानं मागं उरावं. म्हणून उत्तमची उरे कीर्ती मागे, तुका म्हणे एका मरणेची सरे. पण या पुण्यतिथीच्या पुण्य अवसरावर संतराम अण्णाच्या या पुण्यतिथीच्या या दिवशी आठवण करून देणे, यालाच म्हणतात उत्तमची उरे कीर्ती मागे. माणूस जात असतो पण कीर्ती राहत असते. हे बघा, सूरत से कीरत बडी. सुरत म्हणजे ते सुरत शहर नाही गुजरात कडलं, ते कुणीकडच नाही का, ते सुरत शहर नाही बघा. सुरत म्हणजे या 3.5 हाताच्या या देहाला सुरत म्हणतात. ही सुरत जर आपल्याला जर परळीला न्यायची तर काळी पिवळीवालं 10-20 रुपये घेतं बरं का, आणि ते उतरवून देतं. आणि कीर्ती जर आपली टिकवायची असेल ना, ती त्याला कीर्तीला एसटीत न्यायची गरज नाही, कारमध्ये न्यायची गरज नाही, विमानात न्यायची गरज नाही. उत्तमची उरे कीर्ती मागे, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. कीर्तिमुख ज्याचे नारायण, साक्षात भगवान परमात्म्यात त्याची कीर्ती करत असतो. राहिल्या त्या कीर्ती जगा, राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये, राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. गेले दिगंबर विश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये, राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये, राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. उभारीला ध्वज तीही लोकांवरी, ऐशी चराचरी कीर्ती ज्याची, ऐशी चराचरी कीर्ती ज्याची. उभारीला ध्वज तीही लोकांवरी, ऐशी चराचरी कीर्ती ज्याची, कीर्ती ज्याची, ऐशी चराचरी कीर्ती ज्याची. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आणि काय उभारीला ध्वज, तिही लोकावरी, आयशी चराचर कीर्ती ज्याची. तुका म्हणे एका मरणीची सरे, आणि उत्तमची उरे कीर्ती. हे कीर्तीचे प्रमाण तुम्ही शोधूनच काढले सगळे नाही का. म्हणून उत्तम याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती,
तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा आणि याही भूमंडळा माझी कीर्ती. आमच्या संतराम अण्णाची ही कीर्ती इथंच नाही तर भजन केल्यामुळं तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा आणि याही भूमंडळा माझी कीर्ती अशा भजन करणाऱ्या महात्म्याची पुण्यतिथी होत असते. विठ्ठल विठ्ठल. म्हणून मी अभंग सुद्धा भजनानंदीचाच अभंग निवडला, हनुमंतरायाचा अभंग निवडला बरं का. शरण शरण जी हनुमंता, हनुमंतरायन हे भजनानंदीच होते नाही का. अखंड प्रभू रामचंद्राचं त्यांनी भजनच केलं. म्हणलं अभंग कोणता निवडावा तर शरण शरणजी हनुमंता. पण या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय हनुमंतरायाला का शरण जातात. वास्तविक पाहता एकनिष्ठ भक्त पांडुरंगाचे, पण हनुमंतरायाला शरण का जातात हा पहिला प्रश्न आहे बरं का. म्हणून विचार करण्यासारखी गोष्ट आहे बघा. परमार्थ आणि राजकारण या दोन्हीचा जर विचार केला तर दोघांमध्ये जमीन आसमान इतकं अंतर आहे. ज्याला उच्च कोटीचा परमार्थ करायचा त्यानं रामायण वाचावं आणि ज्याला उच्च कोटीचं राजकारण करायचं त्यानं महाभारत वाचावं. आता माझ्या या कीर्तनामध्ये अर्ध्या पाऊण तासाच्या कीर्तनामध्ये परमार्थ आणि राजकारण शब्द येणारच आहे. पण ज्या वेळेस माझ्या तोंडातून परमार्थ शब्द उच्चारल त्या वेळी डोळ्यासमोर आणायचं ते रामायण, आणि ज्या वेळेस माझ्या तोंडातून राजकारण शब्द येईल त्यावेळी डोळ्यासमोर आणायचं ते महाभारत नाही का. कारण कीर्तनकारानं नाही का, कीर्तनकारानं कीर्तनात कधी राजकारण सांगू नये. कीर्तनकारानं राजकारण नाही, तीन गोष्टी कधीच कीर्तनकारानं कीर्तनात सांगू नये. पहिली गोष्ट कीर्तनकारानं कीर्तनात राजकारण सांगू नये का, ते 2 रुपयाच्या पेपरला भेटतं माणसं उद्योग सोडून इथं बसलेली नसतात. दुसरं कीर्तनकारानं कीर्तनात कधी संसारातल्या गप्पा हाणू नये, कारण की बसलेले श्रोते मायबाप कीर्तनाकारापेक्षा संसारात जास्त सुज्ञानी तज्ज्ञ असतात आणि त्यांच्या पुढं तेच रेटून सांगणं म्हणजे भर पावसात मोठ धरणं ठरतं. आणि तिसरं कीर्तनकारानं कीर्तनात कधी जातीवर बोलू नये का, सर्व समाज एकत्रित या भावनेनं कार्यक्रम असतो. भक्ती ज्ञानविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेमभरी वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. म्हणून ज्या वेळेस माझ्या तोंडातून राजकारण शब्द येईल त्यावेळी डोळ्यासमोर आणायचं ते रामायण ना काय महाभारत. हां तेच म्हणलं. आणि ज्या वेळेस मी परमार्थ म्हणेल त्यावेळी डोळ्यासमोर का आणायचं भागवत का नाही रामायण आणायचं. म्हणून परमार्थ आणि राजकारण या दोन्हीचा जर विचार केला जमीन आसमान इतका अंतर आहे बघा. उच्च कोटीचा परमार्थ करायचा त्यानं रामायण वाचलंच पाहिजेत, आणि ज्याला उच्च कोटीचं राजकारण करायचं त्यानं महाभारत वाचलंच पाहिजे बघा. उच्च कोटीचा परमार्थ केला हनुमंतरायांनी आणि उच्च कोटीचं राजकारण घडलं ते महाभारतात धर्मराज युधिष्ठिर यांच्याकडून. म्हणून परमार्थात राजकारण असावं का राजकारणात परमार्थ असावा. हे बघा, पाण्यात नाव असावी का नावेत पाणी असावं. नावेत पाणी असावर काय होतं, नाव बुडून जाते, आणि पाण्यावर नाव असल्यावर नाव तरंगून जाते. तसं राजकारणात परमार्थ असावं का परमार्थात राजकारण असावं. हां, परमार्थात राजकारण नसावं, राजकारणात परमार्थ असावा. बरोबर आहे का नाही. तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे बघा. परमार्थात राजकारण कुठं शिरलं, राजकारणात परमार्थ कुठं शिरला, तुम्हाला उदाहरणं सगळे रामायण महाभारतात ते देतो बघा. परमार्थामध्ये राजकारण शिरलं कुठं, महाभारतामध्ये. एवढा उच्च कोटीचं रामायण ग्रंथ, पण त्याही मध्ये 2 मावश्यांनी राजकारण केलं. कैकई काकून मंथरा मावशी या दोघीनं एवढा उच्च कोटीचा रामायणासारख्या परमार्थामध्ये दोघीनं राजकारण केलं. आणि एवढं उच्च कोटीचं महाभारत, पण त्या महाभारतासारख्या राजकारणामध्ये उच्च कोटीचा परमार्थ गाठला तो धर्मराज युधिष्ठिराने बघा. नाहीतर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून परमार्थ आणि राजकारण, परमार्थामध्ये त्यागी माणसाला किंमत आहे, राजकारणामध्ये भोगी माणसाला किंमत आहे. परमार्थामध्ये सिद्ध व्यक्तीला महत्व आहे, राजकारणामध्ये प्रसिद्ध व्यक्तीला महत्व आहे. परमार्थामध्ये गरज आहे ती आशीर्वादाची, राजकारणामध्ये गरज आहे ती आश्वासनाची. इथं आशीर्वाद चलत नाही राजकारणामध्ये बरं का. नाहीतर एका गावात एक साहेब गेले, कोणत्या गावचे कुठं विचारू नका बरं का. गेले 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 विचारा, तुमच्या गावाला काय पाहिजे. साहेब आमच्या गावाला पाणी नाही. याचं पाणी लिहून घ्या रे. घेतलं लिहून. दुसरं उठलं, साहेब पाणी कुठून येईल. नदी पाहिजेत नाही का नदी. याची नदी लिहून घ्या रे. घेतली नदी लिहून. तिसरं, साहेब नदी कशी येईल. नदी. डोंगर पाहिजेत नाहीत का. याचे डोंगर लिहून घ्या रे.
याचा अर्थ, याचं नाव आश्वासन आहे. म्हणजे महाभारतात आश्वासन आहे आणि रामायणात आशीर्वाद आहे. पण एक विचार करा, महाभारतामध्ये बघा राजकारणामध्ये आणि परमार्थामध्ये फरक काय आहे? परमार्थामध्ये गरज आहे ती नम्रतेची आणि राजकारणामध्ये गरज आहे ती दादागिरीची. नम्रतेशिवाय परमार्थ होत नाही, दादागिरीशिवाय राजकारण करता येत नाही. आपलं डोकं या राजकारणात नका शिरू. तुम्हाला महाभारतातीच उदाहरण देतो, काळजी करू नका तुम्ही, नाही का. आणि अभंग असा गणितासारखा सोडतो बघा. आता मी 3 गुरुकडे शिकलो बरं का. गुरुवारी अर्जुनजी महाराज लाड गुरुजीकडे 5 वर्ष शिकलो, सगळ्यांनाच माहिती. आणि आळंदीला शंकरजी महाराज पांच्या गुरुजी यांच्याकडे 5 वर्ष. आणि सिक्का बसला आपल्या नावावर ढोक महाराजचा. म्हणून ढोक महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे कीर्तनकाराचा अभंग असा गणितासारखा सुटला पाहिजेत. आणि गुरुजींच्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे कीर्तनकाराच्या अभंगाच्या एका एका शब्दाचा पोटस्मॉर्टम झाला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. परमार्थामध्ये गरज आहे ती नम्रतेची आणि राजकारणामध्ये गरज आहे ती दादागिरीची. विचार करा, साक्षात भगवान श्रीकृष्णानं नम्रता घेतली महाभारतातल्या राजकारणामध्ये. अरे कौरवांनो, नका नादी लागू, भावासोबत राजकारण करता का रे? म्हणजे अरे तरुण स्त्रिया विधवा होतील, रक्ताचे पाठच्या पाठ वाहतील, जे काय पांडवाचं त्यांच्या वाट्याला येतं त्यांचं त्यांना देऊन टाका. 5 गावं, अरे देवा सुईच्या टोकावर बसल इतकं सुद्धा मी त्यांना देणार नाही. शेवटी श्रीकृष्णानं नम्रता घेतली, पण नम्रतेनं काम झालं का? नाही झालं. शेवटी दादागिरीच म्हणजे लढाईच करावी लागली. म्हणून महाभारतातली लढाई 18 दिवस चालली आणि रामायणातली लढाई 72 दिवस चालली. म्हणून रामायणामध्ये नम्रतेची गरज आहे बघा. आणि इकडे महाभारतामध्ये दादागिरीशिवाय काम जमलं नाही. तसं परमार्थामध्ये नम्रता घेतल्याशिवाय परमार्थ करता येत नाही, दादागिरी केल्याशिवाय राजकारण करता येत नाही बघा. आणि ज्या ज्या लोकांनी परमार्थात दादागिरी केली त्यांची दुकानं लवकरात लवकर गुंडाळ्याच्या पावत्या तुम्हाला आहेत, मला सांगायची गरज नाही बघा. म्हणून परमार्थामध्ये नम्रताच घेतली पाहिजे बघा. आणि परमार्थामध्ये गरज आहे ती सिद्ध व्यक्तीची, राजकारणामध्ये गरज आहे ती प्रसिद्धी व्यक्तीची. पण एक विचार करा, परमार्थामध्ये त्यागी व्यक्तीला किंमत आहे, राजकारणामध्ये भोगी व्यक्तीला किंमत आहे. परमार्थामध्ये आशीर्वाद आहे, राजकारणामध्ये आश्वासन आहे. आणखी सांगतो बघा, परमार्थामध्ये पोटाला चिमटा बसल्याशिवाय परमार्थ करता येत नाही आणि खिशाला चिमटा बसल्याशिवाय राजकारण करता येत नाही. फुकट राजकारण नाही. आणि पोटाला चिमटा बसल्याशिवाय म्हणजे खाऊन पिऊन जर अभ्यास करल आणि कीर्तन होईल आणि प्रॅक्टिस करता येईल, नाही नाही नाही. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण. विद्यार्थी अवस्थेमध्ये युक्त आहारच असला पाहिजेत, नाही का. म्हणजे पोटाला चिमटा बसल्याशिवाय परमार्थ करता येत नाही आणि खिशाला चिमटा बसल्याशिवाय राजकारण करता येत नाही दादा हो. नाहीतर विचार करण्यासारखी गोष्ट आहे बघा. मी सांगून गेलो तुम्हाला आता की परमार्थामध्ये गरज आहे ती आशीर्वादाची. आशीर्वाद कुठं श्रेष्ठ ठरला आणि आश्वासन कुठं फेल ठरलं? चला महाभारतामध्ये ज्यावेळेस महाभारतीय लढाई ठरली त्यावेळेस ज्यावेळेस एकही पांडव मरत नाही त्यावेळेस हे कौरव गेले भीष्माचार्यांकडे. दुर्योधन दुःशासन भीष्माचार्यांच्या पुढे गेले. आचार्य काय एकही पांडव मरत नाही म्हणजे तुम्हाला काय वाटतं का गाता एकीकडलं आणि खाता एकीकडलं? असं म्हटल्याच्या नंतर भीष्माचार्याने सांगितलं, हे बघ दुर्योधना, हे बघ दुःशासना, काळजी करू नका, उद्या सूर्यास्तापर्यंत तुम्हाला एकही पांडव जिवंत दिसणार नाही असं मी तुम्हाला आश्वासन देतो. आशीर्वाद नाही देत, काय म्हणतात? आश्वासन देतो. परिणाम झाला काय महाभारतामध्ये बघा. ज्यावेळेस ही गोष्ट कळाली भगवान श्रीकृष्णाला, त्या चतुरातु शिरोमणी त्यांना असं डोकं लावलं भगवान श्रीकृष्णानं. घेतलं द्रौपदीला आपल्या बहिणीला आणि भीष्माचार्यांच्या कक्षेमध्ये नेले आणि कक्षेमध्ये नेल्याच्या नंतर द्रौपदीने डोकं टेकवलं भीष्माचार्यांच्या पायावर, मागचा पुढचा विचार केला नाही. बांगड्याचा तो खळखळाट, पैंजनाचा खळखळाट ऐकला आणि डायरेक्ट भीष्माचार्यांनी द्रौपदीला आशीर्वाद दिला. सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव म्हटल्याच्या नंतर द्रौपदी उभी राहिली. आचार्य बेटा तू, मी द्रौपदी तुमची सून आहे, तुला कोण घेऊन आलं?
माझा दादा, माझा सखा, माझा भगवान श्रीकृष्ण मला घेऊन आला. बरोबर आहे. मग सांगा आचार्य, तुम्ही रणांगणामध्ये कुरुक्षेत्राच्या तिथं जे कौरवांना जे आश्वासन दिलं, उद्या सूर्यास्तापर्यंत तुम्हाला एकही पांडव जिवंत दिसणार नाही, हे त्या कुरुक्षेत्रावर दिलेलं आश्वासन खरं का तुम्ही मला दिलेला आत्ताचा आशीर्वाद खरा? एवढा 180 वर्षांचा भीष्माचार्य पण सुनन गपकेर डोक्याला हात लावून बसले. सांगा आचार्य, ते आश्वासन खरं का आता सौभाग्यवती भाऊ मला दिलेला आशीर्वाद खरा? भगवान, आता पुढचं उदाहरण तुम्हाला माहिती, मला सांगायची गरज नाही, नाही का? पुढं असं घडलं, भगवान श्रीकृष्णानं असं डोकं चालवलं बघा, नाही का? पुढं असं प्रकरण घडलं की भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. पुढचं महाभारत तुम्हाला सांगायची गरज नाही. पण घडलं काय? भीष्माचार्याचं आश्वासन फेल ठरलं आणि 5च्या 5 पांडव जिवंत राहिले. आता चला आपलं रामायणामध्ये आपल्याला रामायणातला काय बघायचा आहे? आशीर्वाद. ज्या वेळेस लक्ष्मणजीला शक्ती लागल्याच्या नंतर अख्खी वानर सेना रडायला लागली, नाही का? वानर सेना रडायला लागली, लक्ष्मणाला शक्ती लागली. भगवान प्रभू रामचंद्राच्या मांडीवर हनुमंतरायानं काय केलं? अलगद उचललं प्रभू रामचंद्राच्या मांडीवर नेऊन टेकवलं लक्ष्मणाला. लक्ष्मणाच्या छातीत ती जखम ताजी आहे, रक्त ओघळत आहे. लक्ष्मणाची मान प्रभू रामचंद्राच्या मांडीवर आहे, जखम ताजी, रक्त ओघळत आहे. प्रभू रामचंद्राची मांडी भिजली, प्रभू रामचंद्राच्या डोळ्याला धारा लागल्या, यात नवल नाही. अख्खी वानर सेना रडायला लागली, नाही का? डोक्याला हात धरून बघा, ते पूर्वी फोटो होते बघा वानर सेना. मी बघा गीतेबाबाच्या घरी गेलो होतो परळीमध्ये, नाही का? त्यांच्या घरी ते फोटो बघितला बघा, ते जुने काही फोटो असतील कोणाच्या घरी बघा. प्रभू राम आपलं लक्ष्मणाला ती शक्ती लागलेली, लक्ष्मणाची मान प्रभू रामचंद्राच्या मांडीवर टेकवलेली आणि अख्खं वानर सेनानं डोक्याला हात लावले बघा. काय पूर्वीचे कलाकार, चित्रकार, नाही का? तसा ते फोटो तुम्ही कदाचित बघितला असेल बघा रामायणामधले. प्रभू रामचंद्र रडायला लागले आणि लक्ष्मणाच्या छातीतून रक्त ओघळत आहे आणि प्रभू रामचंद्र रडणारे बघितले, सगळे वानर रडायला लागले. प्रभूने बघितले आणि 14 वर्षातल्या वनवासाच्या काळातला एक न एक दिवस आठवून प्रभू रामचंद्र लक्ष्मणाच्या तोंडावून हात फिरवायचे आणि रडायचे. लक्ष्मणा, एकदा उठ बाबा माझ्या करता, काही कर लक्ष्मणा, पण एकदा उठ माझ्या करता. अरे, मी स्वसामर्थ्यानं लंकेवर स्वारी करेल, मी रावणाचा वध करेल आणि रावणाचा वध करून मी ज्यावेळेस अयोध्येत प्रवेश करेल त्यावेळेस अख्खी अयोध्या नाचल. पण प्रथमतः ज्यावेळेस सुमित्रा माता, कैकेयी माता, कौसल्या माता ज्यावेळेस माझ्याकडे येतील आणि सुमित्रा माता आणि कौसल्या माता माझ्या समोर उभी राहतील आणि म्हणतील, रामा, अरे 14 वर्षापूर्वी तुम्ही 3 जण गेले होते, आता फक्त 2 नवरा बायको आले, माझा लाडका लक्ष्मण कुठे गेला? हा जर लक्ष्मणा प्रश्न सुमित्रा मातेनं प्रश्न विचारला तर याचं उत्तर मी काय देऊ लक्ष्मणा? एकदा त्या सुमित्रा माते करता लक्ष्मणा एकदा उठ. तरी पण लक्ष्मणजी उठत नाहीत. प्रभू रामचंद्र 14 वर्षातल्या सेवेचा लक्ष्मणाचा एक दिवस आठवत ते. लक्ष्मणा, अरे माझ्यासारखे शेकडो राम तुला भेटतील, पण तुझ्यासारखा लक्ष्मणासारखा भाऊ मला भेटणार नाही. एकदा माझ्या करता उठ बाबा. तरी पण उठत नाही बघा. हे कोणात सांगतो मी? सावत्र भावाचं सांगतो बघा. सख्ये तर ईदभऱ्या बांधासाठी घशात कुऱ्हाडी घालतात. पण तुम्हाला सांगतोच बघा, आता माझा सांगता मुद्दा विसरला नाही, पण बरोबर आला ध्यानावर आता बघा. परमार्थ कशाला म्हणतात आणि राजकारण कशाला म्हणतात, रामायण कशाला म्हणतात आणि महाभारत कशाला म्हणतात, तुम्हाला एकाच वाक्यात सांगतो बघा. माझं ते माझं आणि दादाचं तेही माझं, याला म्हणतात महाभारत. कळलं का? महाभारत. आणि कशाला म्हणतात रामायण? दादाचं ते दादाचं आणि माझं तेही दादाचं, याला रामायण म्हणतात बघा. सोपी व्याख्या बघा रामायणाची आणि महाभारताची. आणखी दुसरा मुद्दा आहे का? माझं ते माझं आणि दादाचं तेही माझं, याला दुर्योधन म्हणतात. आणि दादाचं ते दादाचं आणि माझं तेही दादाचं, याला भरत म्हणतात. आणि आज समाजात भरतासारख्या भावाची गरज आहे. आता तिसरा मुद्दा सांगतो.
माझं ते माझं आणि दादाचं तेही माझं याला राजकारण म्हणतात. आणि दादाचं ते दादाचं आणि माझं तेही दादाचं याला परमार्थ म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. अरे लक्ष्मणा, माझ्याकरता तरी एकदा उठ. शेकडो लक्ष्मण मला भेटणार नाहीत, तुला शेकडो राम भेटतील, पण तुझ्यासारखा लक्ष्मणासारखा मला भाऊ भेटणार नाही. माझ्याकरता तू 14 वर्षी निराहारी राहिला, काही खाल्लं नाही राजा. अरे तू माझ्याकरता झोपही घेतली नाही 14 वर्ष, इतकी माझी सेवा केली. लक्ष्मणा माझ्याकरता एकदा उठ. तरी पण लक्ष्मणजी उठत नाहीत. देवाच्या डोळ्याला धारा लागल्या, देवाच्या डोळ्याला धारा लागल्या. वानरसेना रडायला लागली आणि मग लक्ष्मण उठत नाहीत. प्रभू रामचंद्रांना आठवण करून दिली, लक्ष्मणा हे बघ, सीतारामाच्या रूपामध्ये आमचा राज्याभिषेक सोहळा अयोध्येत थाटात संपन्न होईल आणि अयोध्येची एक एक प्रजाजन आमच्या पाया पडायला येईल. मी प्रत्येकाला आशीर्वाद देईल. पहिल्यांदा भरताची बायको मांडवी माझ्या पाया पडायला येईल. मी तिला हात वर करून आशीर्वाद देईल. मांडवी सौभाग्यवती भव. तिचं अनुकरण शत्रुघ्नाची बायको श्रुतकीर्ती, ती माझ्या पाया पडायला येईल. लक्ष्मणा मी तिला हात वर करून आशीर्वाद देईल. श्रुतकीर्ती सौभाग्यवती भव. पण त्या दोघीचं अनुकरण भर तारुण्यात विधवा झालेली बिना कुंकवाची उर्मिला ज्यावेळेस माझ्या समोर येईल, त्या उर्मिलेला मी काय उत्तर देऊ? उर्मिले, केवळ माझी बायको सोडवण्यासाठी तुझं कुंकू पुसावं लागलंय, तुझ्या पाया पडतो उर्मिले, मला क्षमा कर. त्या उर्मिलेला मी काय उत्तर देऊ? लक्ष्मणा, त्या उर्मिले करता एकदा लक्ष्मणा उठ. तरी पण लक्ष्मणजी उठत नाहीत. देवाच्या डोळ्याला धारा लागल्या. तिथं बिभीषणजी होते. प्रभूजी प्रभूजी प्रभूजी, काळजी करू नका. आमच्या लंकेमध्ये सुसेन नावाचा एक गाजलेला वैद्य, तो काहीतरी करल. कोण जाएगा? बजरंग बली तयार होते. चिंता मत करो मालिक, बिगर पेट्रोल की गाड़ी तैयार है. जय श्री राम. जे उडी मारली मारुती रायानं डायरेक्ट लंका गाठली बघा. लंकेत गेले. आता सुसेन नावाचा वैद्य 9:10 घोरत होता. घोरणारा सुसेन वैद्य बघितला आणि काय करावं, डोकं लावलं मारुतीरायानं. क्वाट खाली हात घातला आणि क्वाट सहित डॉक्टर उचलणार, पण बुद्धिमत्ताम वरिष्ठम, बुद्धीचा वापर केला मारुतीरायानं. मारुतीरायानं विचार केला, या सुसेन नावाच्या वैद्याला क्वाट सहित उचलावा तर हे तिथे गेल्यावर सांगल, काय मारुतराव तुम्ही गडबड केली, ते आमका औषध आमक्या कपाटात राहिलं, ते आमक्या गोळ्या तमक्या कपाटात राहिल्या, एवढी घाई असते का? असं मला काहीतरी कारण लावल. मग क्वाट सहित डॉक्टर उचलण्यापेक्षा दवाखान्यात सहित डॉक्टर उचलावा. उचलला ग्रहसमे, घर उचललं आपल्या सुसेन नावाच्या वैद्याचं, आणून टेकवलं, बाहेर आला. प्रभू रामचंद्रानं हात जोडले. अरे सुसेन, काही कर बाबा, पण माझ्या भावाला जिवंत कर. तू वैद्य आहेस ना, आणि वैद्याचं काम आहे योग्य ते औषध देणे. त्यानं सांगितले, प्रभू आमच्या सरकार तास ताकीते रावणाचं, पलीकडल्या पार्टीतलं मेलं तरी उपाय सांगायचा नाही. आता काय करावं म्हणले. आता बिभीषणजी होते. बिभीषणानं हात जोडले. अरे सुसेन, ह्या 4 गोष्टी हिताच्या मी रावणाला सांगितल्या. दादा, तुमच्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर तुम्ही रामाच्या शरण जा. रावणानं माझ्या कंबडात लाद घातली. जाओ तपस्वी के पास, हमें आपकी जरूरत नाहीये. लाद घातली कंबडामध्ये. मी इकडं रामाच्या शरण आलो. तसं सुसेन, तुझ्या जीवनाचं जर कल्याण करून घ्यायचं असेल तर आज लक्ष्मणाला जिवंत कर. अरे तुझ्या नाव चंद्र सूर्य असे पर्यंत टिकून राहील. असं म्हटल्याच्या नंतर सुसेन नावाच्या वैद्याच्या डोळ्याला धारा लागल्या. बाप रे, माझं जीवन जर देवाच्या भावाला जर जिवंत करण्यात जर माझं जर काम पडत असेल आणि माझं नाव जर चंद्र सूर्य असेपर्यंत टिकत असेल तर मी हे पवित्र कार्य का नाही करू? मागचा पुढचा विचार केला नाही. सुसेन नावाच्या वैद्यानं प्रभू रामचंद्राला नमस्कार केला. सांगितले, प्रभू तुमच्या भावाला मी जिवंत करतो, पण सूर्योदयाच्या अगोदर द्रोणागिरी पर्वतावरून ती वल्ली आणावी लागेल.
त्याच वेळेस तुमचा लक्ष्मण जिवंत होईल. प्रभूने विचार केला, बापरे, एवढा द्रोणागिरी रामचा पर्वत कोण उचलानं कधी जावं, असे प्रभू विचार करतात. त्याच वेळेस बजरंगबली तयार होते. चिंता मत करो मालिक, बिगर पेट्रोल की गाडी तयार आहे. जय श्रीराम. जे मारुती राणा असं उड्डाण घेतलं आणि प्रभू रामचंद्रांना सांगितलं कोणाला, मारुती रायला, अरे हनुमान, सूरज निकलने से पहले आना हनुमान. काही माणसं म्हणतील, महाराज तुम्ही एवढे चवताळू बोलता, आम्ही काय बहिरे नाहीत आणि सिस्टीम पण चांगले, एवढं काय चवताळून बोलायचे. हे बघा, हे प्रसंग लांबचा आहे. ओ मारुती राय, असं जमल का? ते लांब गेले होते नाही का? काही प्रसंग भांडणासारखे सांगितले नाही काय? आता शिवाजी महाराजचं चरित्र काही व्याख्याते नाही सांगतात, ते त्या आवाजात सांगितलं तर बरं वाटतं नाही का? छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार काढली, या आवाजात सांगितलं तर बरं वाटतं. आणि असं सांगितल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार काढली, अरे इथं काय कांदा कापायचा का? तसं ज्या त्या आवाजात चांगलं वाटतं नाही का? भांडणासारखे माता माल्यावर भांडणं दिली असतात का? तसं मारुती राय लांब गेले होते, ज्या त्या आवाजात नाही का? आपण शेतामध्ये आवाज देताना कसा आवाज येतो दुसऱ्याला, तसं मारुती राय लांब गेले होते. प्रभू रामचंद्रांना आवाज दिला, अरे हनुमान, असं जरा बरं वाटतं. सूरज निकलने से पहले आना हनुमान, सूरज निकलने से पहले नहीं आया तो मेरी लखन की जान खतरे में हनुमान, सूरज निकलने से पहले आना. तिकडून मारुती राय म्हणतात, चिंता मत करो मालिक, मैं आने से पहले सूरज नहीं निकलेगा. आता हे म्हणणं बरोबर आहे का? मी एसटी स्टँडवर परळीच्या गेल्याशिवाय एसटी हलणारच नाही. अरे तू कोण लागून गेला राजा? असं म्हणायला पाहिजे. मी एसटी निघायच्या अगोदर परळीच्या स्टँडला मी हजर राहील, मी रेल्वे निघायच्या अगोदर रेल्वे स्टेशनला परळीच्या हजर राहील, मी विमान उड्डाण पावण्याच्या अगोदर विमानतळावर हजर राहील, असं म्हणायला पाहिजे. मारुती राय काय म्हणतात, चिंता मत करो मालिक, मैं आने से पहले सूरज नहीं निकलेगा. अरे हनुमान, ये कैसी बात कर रहा है? त्यावेळेस सांगितलं, प्रभूजी, ज्यावेळेस माझा जन्म झाला होता, जब मेरा जन्म हुआ था तो मुझे भूख लगी थी. मेरे माँ मैं अंजना को मैं बोला था, माँ मुझे बहुत भूख लगी. तो मेरी माँ अंजना बोली, जाओ हनुमान उस पका हुआ फल खाओ. त्यावेळेस सूर्याचा उदय झाला होता, ते मला तांबडं सफरचंदासारखं दिसतं देवा, मी त्याला सफरचंद म्हणून खायला धावलो देवा. त्यावेळेस पासून ते मला घाबरतं. मी तिकडे पंढरपूरला 4 महिने चातुर्मास जरी केला तरी ते येणार नाही. चिंता मत करो मालिक, मैं आने से पहले सूरज नहीं निकलेगा. आता काय करावं? प्रभू रामचंद्रांना आशीर्वाद दिला, अरे मारुती, मी तुला आशीर्वाद देतो, सूर्योदयाच्या अगोदर तू द्रोणागिरी पर्वतावरची ती वल्ली घेऊन येशील आणि माझा लक्ष्मणही जिवंत होईल, असा मी तुला आशीर्वाद देतो. काय देतो? आश्वासन नाही देत, काय देतो? आशीर्वाद. झालं काय? मारुती राय रातोरात गेले. आता काही अर्धवट रामायण वाचताना म्हणतात, का हो महाराज, मारुती राय तर बुद्धिमत्ताम वरिष्ठम होते, मग त्यांना वल्ली वळखायला आली नाही का? मग द्रोणागिरी उचलून आणायची काय गरज होती? काय गरज होती याचं उत्तर मी देतो, कारण की मी तिथंच होतो म्हणून सगळ्या भानगडी मला माहिती आहेत. मारुती राय गेले, त्यांना वल्ली ओळखू आली, पण त्यांनी बुद्धीचा वापर केला. बरोबर आहे, आज जर मी वल्ली नेऊन लक्ष्मण जिवंत करतो तर तिकडे काय लंकेत काय अखंड हरिनाम सप्ताह चालू नाही, तिकडे युद्ध चालू आहे. आज लक्ष्मणाच्या जीवाला धोका आहे, उद्या दुसऱ्या एखाद्या वानराच्या जीवाला धोका होईल. मग दररोज मेडिकलच्या दुकानावर चक्रा घालण्यापेक्षा अख्खं मेडिकलच उचलून आणावं आणि परत नेऊन टेकवावं काला झाल्यावर. मी तिथंच होतो म्हणून भानगडी मला माहिती, बाकी काय नाही का? मग मारुती रायानं द्रोणागिरी जो उचलला आणि उचलल्याच्या नंतर आता अवधी संपत आली होती. प्रभू रामचंद्राच्या डोळ्याला धरलं, नाही आता माझा लक्ष्मण मला जिवंत भेटत नाही, सूर्योदय होण्याची वेळ झालेली आहे, आता अवधी तर संपत आली, माझा काय मारुती येत नाही आणि माझा लक्ष्मण मला जिवंत भेटत नाही. आणि परत भावाच्या 14 वर्षातल्या वनवासातल्या सेवेचा एक न एक दिवस आठवून देवाच्या डोळ्याला धारा लागल्या. अरे लक्ष्मणा, माझा काय आता मारुती येत नाही बाबा, सुमित्रा माते करता उठ, उर्मिले करता उठ, नाही लक्ष्मणा निदान माझ्या करता तरी उठ. तरी सुद्धा लक्ष्मणजी उठत नाही. वानर सेरा रडायला लागली, देवाच्या डोळ्याला धार लागल्या. पण करुण रसामध्ये वीर रसाचं आगमन झालं. जय श्रीराम. वानर सेना म्हटले, प्रभुजी प्रभुजी प्रभुजी, ओ देखो अपना हनुमान आया है.
अख्खी वानरसेना नाचायला लागली. दुर्णागिरी टेकवला. सुसेन नावाच्या वैद्याने ती वल्ली घेतली, लक्ष्मणाच्या तोंडात पिळली. लक्ष्मणराव जिवंत झाले. आणि जिवंत झाल्याच्या नंतर झालं काय, जसं डॉक्टर आपलं ऑपरेशन आपण करत नाही का दवाखान्यात केल्याच्या नंतर, ते डॉक्टर म्हणतात पेशंटला भूल उतरल्याच्या नंतर, हे आमके आमके हे ओळखीचे आहेत का, हां हे ओळखीचे आहेत, हे मावशी आहे, हे मामा आहेत. जसं डॉक्टर आपल्या पेशंटला ओळखायला लावतात, हे कोण आहेत, तमके कोण आहेत, असं काय केलं. लक्ष्मणजी ज्यावेळेस शक्तीतून बाहेर आले, हात धरला लक्ष्मणाचा प्रभू रामचंद्रानं. आणि तिकडे एकांतामध्ये बजरंगबली मारुती एकांतामध्ये उभे होते आणि खाली पायाकडे बघत होते. आणि मनोमन हनुमंतराला आनंद होत होता. आणि मारुतीच्या डोळ्याला धारा लागल्या. अरे बजरंगबली, तूने बहुत भारी काम किया. अरे अंजना के लाल, तूने तो बहुत भारी काम किया. ये चांद सूरत तक के दुनिया तुम्हारा भजन करेगी, इतना भारी काम किया. अरे अंजना के लाल, असं मनोमन मारुतीराला आनंद झाला. मारुतीरायाच्या समोर लक्ष्मणाचा हात धरला प्रभूने. आणि एवढ्या वानरसेनामध्ये 18 पद्माच्या मारुती एकांतात उभे होते. आणि तिथं उभं केलं लक्ष्मणाला आणि सांगितलं प्रभूने, अरे लखन, क्या इनको पहचाना क्या रे भाई. प्रभु जी, ये तो अपना हनुमान है. अरे हनुमान नहीं होता तुम मुझे जिंदा नहीं मिलता. अरे लक्ष्मणा, तू जे आज जिवंत आहे ना, फक्त या मारुतीमुळे जिवंत आहे. हा जर मारुती नसताना तुझ्यासारखा भाऊ मला जिवंत भेटला नसता. अरे लक्ष्मणा, तू आणि मी नाही, आपल्या 72 पिढ्याने जरी या मारुतीचे उपकार फेडायचे जर विचार केला तर आपल्या 72 पिढ्या याचे उपकार फेटू शकत नाहीत. असं म्हटल्याच्या नंतर मारुतीरायाच्या डोळ्याला धार लागल्या. प्रभुजी, इतना बड़प्पन मत दो मालिक, ये सिर्फ आपकी ही कृपा है और आपका ही आशीर्वाद है. आपला मुद्दा काय चालू होता, आशीर्वाद. काय आशीर्वाद दिला होता प्रभू रामचंद्रानं. सूर्योदयाच्या अगोदर येशील मारुती, वल्ली घेऊन येशील आणि माझा भाऊ जिवंतही होईल, असा आशीर्वाद दिला. परिणाम झालं काय, बजरंगबलीचे गेले आणि इकडे लक्ष्मणजी जिवंत झाले. इथे माझा दृष्टांत संपला बघा. आता मेन मुद्द्यावर या. आपल्या महाभारतातलं कौरवांना भीष्माचार्यांनी दिलेलं आश्वासन फेल ठरलं, पण रामायणामध्ये मारुतीला दिलेला प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद श्रेष्ठ ठरला. म्हणून गरज आहे ती परमार्थामध्ये आशीर्वादाची बघा. गरज आहे ती परमार्थामध्ये कृपेची. कृपेमध्ये काय ताकद आहे, रामायणातच एक पात्र आहे बघा. ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान आहे आणि ज्यानं कृपा केली तो श्रीराम आहे. झालं काय, ज्याच्यावर कृपा झाली ते हनुमंतराय एकाच उडीत लंकेत गेले आणि कृपा करणारे श्रीराम पुलावून चालत चालत गेले बघा. एवढी मोठी कृपा आहे. सांगूच का दुसरी कृपा आता, नाही का. ज्या हनुमंतरायावर कृपा झाली त्यांचे गावोगावी मंदिर आहेत आणि ज्या श्रीरामानं कृपा केली त्यांचं फक्त अयोध्येमध्येच मंदिर आहे. बरोबर आहे का नाही. नाहीतर पूर्वी महाराज लोकांना, गायकांना, कोणतेही नाही का कवींना म्हणावं लागत होतं बनाएंगे मंदिर. आता बनाएंगे मंदिर नाही, आता बन गया है मंदिर